नाशिकच्या रामरथ आणि गरुड रथ यात्रेला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली आहे। रामनवमीनंतर 2 दिवसांनी ही रथयात्रा काढण्यात येते। काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पासून या रामरथ यात्रेला सुरुवात होते। कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा। ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी रामरथाचं स्वागत करण्यात येतं। यासाठी रथयात्रेच्या मार्गावरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। उत्सव पार पडल्यानंतर नाशिककरांना वेध लागतात त्या रथयात्रेचे आणि नाशिकमध्ये जर बघितलं तर या रथयात्रेला सुरुवात झालेली आहे। राम सीता जय सीता असं म्हणत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिककर सहभागी होत असतात। आणि आता आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी गरुड रथ सुरुवातीला निघतो आणि त्या पाठोपाठच जर बघितलं तर रामरथ त्याच्या पाठीमागे असतो वाजत गाजत। खरं तर या ठिकाणी हे सगळे जे नाशिककर आहेत ते या ठिकाणी या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात। कामदा एकादशीला ही रथयात्रा नाशिकमध्ये पार पडत असते। खरं तर रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर 2 दिवसांनी कामदा एकादशी येत असते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान नाशिककर मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतात। रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या जाड अशा स्वरूपाच्या दोऱ्या असतात ज्याला दोरखंड म्हटलं जातं त्या दोरखंडाच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणाई या रथाला ओढत असते आणि नाशिकमध्ये या ठिकाणी हा रथ जो आहे तो या ठिकाणी दर्शनासाठी नाशिककरांना या ठिकाणी बघायला मिळतो। मोठ्या उत्साहामध्ये नाशिककर या रथाचं स्वागत करत असतात। त्या गरुड रथामध्ये हनुमानाची मूर्ती ठेवलेली असते आणि ती या ठिकाणी दर्शन घेत नाशिककर जे आहेत या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात। त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर याच ठिकाणी रामरथ देखील असतो तो देखील पाठोपाठच या गरुड रथाच्या पाठीमागे येत असतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये राममय वातावरणामध्ये या ठिकाणी रथयात्रेला नाशिकमध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वाजत गाजत स्वागत हे नाशिककरांच्या माध्यमातून केलं जातं। शेकडो वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षी नाशिककर जपताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।